उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुंडीच्या झाडांना रोज जरी पाणी घातलं ना तर ते फक्त हिरवे राहतात, पण त्यांच्यामध्ये म्हणजे ग्रोथ होत नाही, ते झाड वाढत पण नाही. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपली ही छोटीशी परसबाग आहे पहा. इथं लावलेले आहेत झाडं मी कुंड्यांमध्ये, पण आता उन्हामुळे आहे ना सगळ्या झाडांची वाट लागली पहा. तर आता इथे ना या पेटीमध्ये पुदिना लावलेला आहे. तर दुपारच्या वेळी आता मी ना या साड्यांना फॉल लावून घेतलेत पहा, आणि हातशिलाई करायची राहिली. फॉलला आहे ना पिको करून घेतला. 4-5 साड्या आहेत. तर आता अशा पद्धतीने ही हातशिलाई करून घ्यायची आहे साड्यांना. वाजलेले आहेत 12, आणि 12 वाजता मी आता या साड्या लागलेल्या आहे पिको फॉल करायला. तर 1-1:30च्या नंतर आहे ना लगेच झोपा वाटतं. तर अगोदर आता पिको फॉल करून घेते साड्या. आणि सासूबाई आलेल्या आहेत, तर त्यांना पण जायचं शेतात चक्कर मारायला घेऊन. उन्हाळ्यामध्ये ना दिवस पण मोठे मोठे असतात पहा, आणि कोणतंही काम करायला लागलं ना तर इतकं घाम येतो आणि खूप अशी दमछाक होते. तर आता ह्या साड्या मला करायच्या होत्या, पण मग मी आता पिको फॉल लावून घेतला, आणि मग म्हणलं चला आता हातशिलाई करावं. तर बसल्या बसल्या एवढी हातशिलाई आता करून घेते आज. आणि सासूबाई पण जाणार आहेत आता गावाकडं, तर त्यांच्यासाठी साडी पण घेतली, आणि त्यांना शेतात पण चक्कर मारायला न्यायचं. पण काय होतं, इतकं ऊन असतं ना, उन्हामुळं बाहेरच पडावं वाटत नाही. त्यामुळं रोज म्हणतो शेतात जाऊ चक्कर मारायला, पण रोज पुन्हा घरात बसतो. तर आज 6 वाजता आहे ना मी त्यांना घेऊन जाणार आहे शेताकडे. तर चला तुम्हाला पण घेऊन जाईन. आणि आता आंबे पिकायला सुरुवात झालेली आहे, पाड पडायला लागलेत पहा मस्त असे. तर दुपारच्या वेळी आनंदी आली होती पहा, ऋग्वेद ऋषांच्या मोठ्या मामाची आनंदी. तर पहा किती सुंदर अशी नाचते पहा. तर थोड्या वेळ तिनेही एन्जॉय केलं, मस्त असा डान्स केला. तर दुपारच्या वेळी ना आम्ही पण जरा एंटरटेनमेंट करून घेतला आनंदीकडून. तर छान नाचत होती पहा. ऋषांनी पण बॅग भरून ठेवलेली आहे, त्याला पण जायचं आहे पुण्याला मामाबरोबर सुट्टीला. तर संध्याकाळचे 6 वाजता मी बाईला घेऊन आले होते शेतात सासूबाईंना. तर आम्हाला आहे ना एक अद्भुत दृश्य दिसलं पहा. तर एका मोकळ्या वावरामध्ये ना एका टिटवीने अंडे दिलेले होते, आणि ती तिथे आहे ना बसली होती पहा अंड्यावर. आणि दुसरी टिटवी इतकी जोरजोरात ओरडत होती, आणि तिच्या खाली आहे ना 2 पिल्लं पण होते. तर मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, टिटवीच्या खाली 2 पिल्लं होते, आणि इतक्या उन्हात आहे ना ती त्या पिल्लांवर छाया धरून बसलेली होती. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, संध्याकाळचे आहे ना 6 वाजलेत, आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत शेतात चक्कर मारायला. तर 2-3 दिवसापासून बाई म्हणत होत्या शेतात चक्कर मारू, पण ऊनच इतकं आहे ना घरातून बाहेरच पडावं वाटत नाही. तर आता शेतात चक्कर मारायला पण काही नाही राहिलं. हे गिन्नी गवत आहे ना जनावरांसाठी लावलेलं आहे, आणि इकडे सगळं नांगरून टाकले पहा. कांदे निघालेत, तर वावर आहे ना नांगरून टाकले, रोट्या आहे हाकून. हे काय इथं आहे ना कांदे राहिलेत ह्या वरच्या खोड्यातली विकायचे अजून. त्याच्यावर पाय कृष्णाने काट्या बिट्या टाकल्या. कुत्रे आहे ना असे पांगून देतात, काहीच ठेवी ना. तर शेवग्याच्या शेंगा सुद्धा वाळून गेल्या बाई. रात्री डाळिंब राहायचे ना तेव्हा आम्ही यायचो ना हा, मग राखायला यावं लागायचं तेव्हा. शेवग्याच्या शेंगा लय भारी होते बरं का, पण हा दिसतात बरं का 2-4 शेंगा. हा बाई काय रे आता दिसा ना बाई मला, तर पडा त्यात काय होतंय काय कळा ना. चला जाऊ ना आपण तिकडं, शेवग्याच्या शेंगा बघू अगोदर. पहा मस्त असं आता मावळतीला चाललाय, आणि इथं आम्हाला आहे ना शेवग्याच्या शेंगा सापडल्यात. हा, सूर्य मावळतीला चाललाय. 6 वाजून गेलेत आता. हां, त्यालाही निब्बर झालेत त्या याच्यातच पाहिजे. हे इकडे आहे की बाई, 100 रुपये किलो आहे शेंगा आता. हां, इकडे आहे पिशवी. आपल्याला अंधारच पडायच्या मागं दिसतोय. काकू ना रोज म्हणत होती घरी या चहा घ्यायला पाहुणे घेऊन. आज चाललोय आम्ही, ते पण फार उशिरा. आता काय शेंगा झाले बा. एकदा तिकडं आहे ना इतकं उसन ते आहे ना भीतीच वाटायला लागली बाबा. आता अजून पाड पडले की नाही काय.
बसली काकू मस्त हनुमान चालीसा ऐक. देवाबत्ती झालेली दिसते. आता आप्पा काय ऐकत आहेत? काकू हनुमान चालीसा ऐकते, तुम्ही काय ऐकता? फोन चालू आहे. हे काय दिवा झालाय. तर खूप असा झावळवावळ अंधारच पडायला लागला होता पहा. आम्ही काकूच्या घरी आलो तर काकूनी सासूबाईंना बोलवलेलं आहे चहा घ्यायला. तर मग आम्ही चहा घेतला. काकूची इथं दिवाबत्ती पण झाली, तुळशीला दिवा लावलाय, रांगोळी मस्त असं. गणपती तीनच उठणार आहे मी उद्या. संध्याकाळी 11 झोपावं लागेल. लई डाळ यायची. फुलांचे हार लई छान आणले. फुलंच लई भारी आहे ना विठ्ठल रुक्मिणी. बाई चाललंय आता घरी. आज करमलं का तुम्हाला? करमलं का आमची इथं? करमलं चांगलं. हा सगळं झालं. आता कधी आता? हा. तर बाई 8 दिवस आमच्या इथं राहिले. त्यांना खूप करमलं. जाताना मनाला त्यांच्या हुरहुर लागत होती. तर आता परत कधी येणं होतं ते माहीत नव्हतं. आणि आम्ही देवाला पण फिरवून आणलं होतं आणि सगळीकडं फिरवलं होतं. माझ्या कुटुंबामध्ये चुलत्या काक्यांनी ही बैला साड्या नेसवल्या होत्या. तर गावाकडे जाता जाता आम्ही आता जाणार आहोत सोमेश्वर महादेव मंदिरात. तर बैला महादेवाचं मंदिर पाहायचं होतं गावातलं आणि जाता जाता स्वामींचंही दर्शन घेणार आहोत. जाता जाता बैला आहे ना महादेवाच्या मंदिरात घेऊन आलोय. मंदिर पाहायचं होतं बैला, पण इकडं तिकडं फिरण्याच्या याच्यात आहे ना मंदिर दाखवायचं वेळच नाही भेटला. म्हटलं आता चला जाता जाता स्वामींच्या केंद्रात आणि मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ महादेवाचं. तर आमच्या घरापासून गावाकडचा रस्ता साधारण 1 तासाचा आहे. पण ऋषांकेना मांडीवर झोपला होता. त्याला गाडीत बसताना लगेच झोप लागती पहा. तर गावाकडे पोहोचल्यानंतर आम्ही तिथंही ना देवीचं दर्शन घेतलं पहा. आमची कुलदेवता आहे रेणुका माता. तर या रेणुका मातेचं आम्ही दर्शन घेतलं. तर चला भेटूया पुन्हा.